स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळ बुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 88 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 88. वृद्ध माटेबाईस पुत्र लाभ. एक वेळी श्री स्वामी समर्थांची स्वारी अक्कलकोटच्या खासबागेत सेवेकऱ्यांसह बसली असताना एक माटे उपनावाची स्त्री पतीसह सेवेकरता आली. उभयता वृद्धावस्थेत असून संतान नसल्यामुळे काळजीत होती. काही दिवसांनी त्यांनी महाराजांची एक दिवस प्रार्थना केली. महाराज म्हणाले, "अगं, हा घे कार्टा." असे म्हणून श्रीफळ त्या बाईच्या पदरात टाकले. जवळ काही शहाणी मनुष्य होते. त्यांनी बाईला विचारले, "तुमचं वय किती आहे?" असे विचारताच त्यांचे वय 60 वर्षाचे आहे असे समजले. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने 1 वर्षाच्या आतच तिला पुत्र झाला. ती बाई तळेगावची राहणारी होती. मोठी सती होती. तिला महाराजांची कोणी गोष्ट सांगितली म्हणजे तिच्या डोळ्यातून पाणी वाहत असे. येथे बखर क्रमांक 88 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.